तिकडे पाकिस्तान सोबत भारताशी असलेल्या प्रत्येक सीमेवर गस्त वाढवण्यात आलेली आहे। सीमा भागामध्ये पोलीस आणि सैन्य कसून तपासणी करत आहेत। राजौरी भागामध्ये मोठं सर्च ऑपरेशन सुरू झालंय। संशयित अतिरेक्यांच्या घरांची चौकशी केली जातेय। जंगल झाडाझुडपांमध्ये अतिरेक्यांच्या ठिकाणांचा शोध सैन्याच्या मार्फत घेतला जातोय। 4 ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। सर्च ऑपरेशन एका ठिकाणी सुरू आहे। स्थानिकांची पूर्ण परिसरामध्ये चौकशी केली जाते। अतिरेकी सध्या सैन्याच्या निशाण्यावर आहेत आणि अतिरेक्यांच्या घरांची झाडाझडती घेतली जाते। रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, पाकिस्तान सोबत भारताशी असलेल्या प्रत्येक सीमेवर आता गस्त वाढवण्यात आलेली आहे। एकंदरीतच हे सर्च ऑपरेशन, एकंदरीत ही कारवाई नेमकी कशी सुरू आहे? बिल्कुल, भारतानं आता तयारी सुरू केलेली आहे आणि तिन्ही पातळीवर जे आहे पाकिस्तानचं नाक दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिलं म्हणजेच की पाणी अडवण्याचं काम चालू केलेलं आहे। दुसरं म्हणजेच की सीमेवर सुरक्षा व्यवस्था आणखीन वाढवलेली आहे। अधिकचे फोर्स जे आहे ते मागवलेले आहे। आणि तिसरं म्हणजेच की इंटरनल म्हणजेच की भारत देश म्हणजे अंतर्गत जी सिक्युरिटी आहे त्याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे। काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मी ज्या पहलगाममध्ये आहे तिथं सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अत्यंत वाढवण्यात आलेली आहे। कालपर्यंत सुरक्षा व्यवस्था जी होती त्याच्यापेक्षा दुपटीनं सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच की कोणतंतरी महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक कारवाई सुरू केलेली आहे, म्हणजे की ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली त्यांची घरं पाडण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। आणि त्यामुळं इथून पुढचा काळ जो असणार आहे तो थोडासा खडतर असणार आहे। परंतु इथल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की टुरिझम पुन्हा इथं सुरू करावं। मात्र अशा वातावरणामध्ये टुरिझम कितपत सुरळीत होईल, ट्रॅकवर येईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्सनं, संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानला कडक शब्दामध्ये सुनावलेला आहे आणि या घटनेचा निषेध केलेला आहे। आणि हे प्रकरण जे आहे भारत आणि पाकिस्तानचं प्रकरण अतिशय टोकाला पोहोचलेलं आहे। वाद संपवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे हल्ले करू नये अशा प्रकारची दखल जी आहे ती युनायटेड नेशनने घेतलेली आहे। आणि त्यामुळं एक पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आलेला आहे आणि भारताकडून बरेचसे देश असल्यामुळे भारताची स्थिती सुद्धा एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत झालेली आहे। त्यामुळे सर्वच पातळीवर भारत जो आहे तो आता सध्या आपल्याला पुढे दिसतोय। आणि इथं जे आहे ते अनेक ठिकाणी काश्मीरच्या परिसरामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे। काहीसं तुरळक सकाळी किंवा संध्याकाळी बाजार ओपन होत आहेत, परंतु आता बऱ्यापैकी सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे आणि वर्दळ जी आहे ती हळूहळू सुरू होताना दिसते। रामराजे, आणखी एक महत्त्वाचं, संशयित अतिरेक्यांच्या घरांची चौकशी केली जाते। दुसरीकडे दहशतवादी जे आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। त्यांचे परिवार नेमके कुठे आहेत, त्यांची काही माहिती मिळते का? आणि आजूबाजूच्या परिसरात जे नागरिक राहत आहेत त्यांची या सगळ्या कारवाई संदर्भात नेमकी काय माहिती आहे? बिल्कुल, पहलगाम असू द्या किंवा इतर कोणतंही काश्मीरमधलं गाव असू द्या तिथून निषेध व्यक्त केला जातोय। निषेध यासाठी व्यक्त केला जातो की कारण पर्यटकांची हत्या झालेली आहे आणि त्यांच्यामुळं त्यांचं जी कमाई होती ती बंद झालेली आहे। इथे पर्यटन जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणूनच इथल्या लोकांचं म्हणणं आहे, कारण आपण काही लोकांशी इथल्या संवाद साधला तर त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की अशी घटना जी आहे ते अशा व्हायला नको आहेत आणि हे चुकीचं आहे। ज्याने केलं त्याला फासावर लटकवायला पाहिजे। त्यामुळं एकीकडे काश्मीरी लोकांचं हे म्हणणं आहे, तर दुसरीकडे ज्यांनी याच्यामध्ये सहकार्य केले, दहशतवादी हल्ल्यामध्ये साथ दिले, मग अनेक फोटो जे आहेत ते समोर येत आहेत की जो घोडेवाला होता, जो वर खच्चरनं पर्यटकांना न्यायचा, तोच दहशतवाद्यांशी मिसळला होता हे सुद्धा कळलेलं आहे। त्यामुळे त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून दहशतवाद्यांना ज्या लोकांनी काम केले त्यांच्यावर आता कडक कारवाई सुरू केलेली आहे। त्यांना नेमकं कोणतं आमिष दिलं होतं, ब्रेन वॉश केलं गेलं होतं का, पैशाचं आमिष दिलं होतं का, आणखीन कोणत्या गोष्टीचं आमिष दिलं होतं याचा सुद्धा तपास केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर कशा प्रकारे दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट होता हे सुद्धा आता खरून काढलं जाणार आहे। निश्चित या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।